नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला रक्ती कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे। तर इथे मी बकऱ्याचा पोटाचा भाग आहे तो घेतलेला आहे। इथे रक्ती घेतलेली आहे गोठलेली, ती 3 ते 4 वाट्या घ्यायची आहे। तुम्ही रक्ती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। इथे आतडी, फुफ्फुस आणि जठरचा पार्ट घेतले, काळपट जो दिसतो तो जठरचा पार्ट आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी। आणि त्यानंतर इथे फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। थोडासा गुलाबी कांदा झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे जठर, फुफ्फुस आणि आतड्याचा पार्ट आहे ते टाकून घेणार आहे। ते थोडं शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण हे पहिलं फोडणी टाकून घेणार आहे। जसं आपण मटण फोडणी टाकतो त्यानुसारच आपण हे फोडणी टाकायचं आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। रक्तीला मूळचा खारटपणा असतो, त्यामुळे मीठ हे जपूनच टाकायचं आहे आपल्याला। तुम्ही टेस्ट करून कमी जास्त टाकू शकताय। सुरुवातीला मी कमी मीठ टाकलेलं आहे, तर झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। यामधलं पाणी आटवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पाणी आटलेलं आहे। पाणी आटल्यानंतर हे शिजलेलं आहे का चेक करायचं आहे। शिजलं नसेल तर यामध्ये पाणी टाकून परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं। आपण त्यासाठी लागणारा मसाला काय घेतला आहे ते पाहूया। ते मी तीळ जिरे भाजून घेतलेले आहेत, टोमॅटो, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण असा मसाला घेतलेला आहे। तर इथे मी मसाला भाजून घेत आहे। इथे माझी मम्मी मदत करत आहे मला। मी माहेरी सुट्टीसाठी गेले होते, त्यावेळी ही रेसिपी बनवली होती, तर मसाला भाजण्यासाठी माझी आई मदत करत आहे। तर इथे खोबरं प्रथम भाजून घेतलेलं आहे तिने, कांदा टोमॅटो टाकून आता भाजून घेत आहे। अशा पद्धतीने मसाला वाटून घेतलेला आहे। तुम्ही म्हणाल की रक्तीसाठी एवढा मसाला घेतलेला आहे, तर एवढा मसाला रक्तीसाठी नाही आहे। तर मी इथे चिकनसुद्धा बनवत आहे, तर माझ्या भावाला मटण किंवा रक्ती असं प्रकार नाही आवडत, तर त्याला चिकन आवडतं। तर त्यासाठी 1 किलो चिकन आणलेलं आहे आम्ही। चिकन आणि रक्ती असं बनवत आहोत, तर त्यासाठी एवढा मसाला केलेला आहे। तर मी रक्तीसाठी इथे जे रक्त गोठलेलं होतं ते एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे। हे सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर यामध्ये मसाला आपण जो केला होता त्यामधील 3 पळ्या, छोट्या पळ्या आहेत, 3 पळ्या मसाला घेतलेला आहे, तो मिक्स करून टाकलेला आहे यामध्ये। यामध्ये आता मी गरम मसाला 1 चमचा टाकत आहे। गरम मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही वापरू शकताय। तर त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट 2 ते 3 चमचे वापरत आहोत। घरगुती लाल मसाला आहे हा। आणि मीठ आपण रक्ती फोडणी टाकताना वापरलेलं आहे, तर त्यामुळे यामध्ये मीठ वापरायचं नाही। या रक्तीला मुळात खारटपणा असतो, तर हे असं कुस्करून अगदी बारीक तुकडे करून घ्यायचं आपल्याला। हात स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेला आहे। तर हे आता आपण जे आपलं रक्ती फोडणी टाकली होती त्यामध्ये टाकत आहोत। तर त्यानंतर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून आपल्याला हे मंद गॅसवर 5 मिनटं ठेवायचं आहे। अधूनमध्ये चेक करायचं आहे, नाही तर करपू शकते। यामध्ये मी मीठ टेस्ट केलेलं आहे, मीठ ऑलरेडी सफिशियंट आहे जेवढं टाकलं होतं ते। तर अशा पद्धतीने आपली रक्ती तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, याच्या आधी मी माशाची आमटी आणि तळलेले मासे याची रेसिपी टाकली होती, त्याला जसं प्रेम दिलं तसेच तुम्ही याला प्रेम द्या।